प्लॉटिंग खरेदी विक्री अँड मल्टी सर्व्हिसेस। आमच्याकडे घर, प्लॉट, शेतीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करून मिळेल। तसेच प्लॉट, शेती, रो हाऊस, घरांचे सर्व प्रकारच्या रजिस्ट्रीचे काम करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे चाऊस प्लॉटिंग खरेदी विक्री अँड मल्टी सर्व्हिसेस। फायनान्स सुविधाही उपलब्ध। स्वप्नातील सुंदर घर खरेदी करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। चाऊस प्लॉटिंग अँड मल्टी सर्व्हिसेस, प्रोप्रायटर अलीम इसा चाऊस। संपर्क क्रमांक 91 75 10 34 34। नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलेलो आहेत वैजापूर तालुक्यातील लासूर स्टेशन। तर लासूर गावामध्ये तर ग्रामपंचायत समोर जे आपल्यासोबत विजय कारभारी श्रीखंडे लासूर गाव, तर यांनी जे उपोषण लावलं तर कशा संदर्भात लावलं तर या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। का तुमच्या अशी काय वेळ आली का तुम्हाला इथं उपोषणाला बसायची वेळ आली, तर या संदर्भात आपला पहिला परिचय। वारंवार समजा शिवसाहेबाला, बीडो साहेबाला रस्ते संदर्भात, पाण्यात रस्ते संदर्भात ज्या तक्रारी दिल्या त्या तक्रारीची त्यांनी कोणतेही शहानिशा न करताना ते चौकशीला आल्यानंतर जे त्यांचे जवळचे माणसं होते सरपंचाचे त्यांना दिंडीहून बोलवलं तर त्यांच्या साहेब घेतल्या रस्ते कंप्लीट झाले असं दाखवण्यात आले। आणि ड्रेनेज लाईनच्या बाबतीत झालं तर ड्रेनेज लाईन तुम्ही बघून घ्या, बाकी गावात 4-4 फूट समजा ड्रेनेज लाईन आहे। इथे फक्त काय केलं, नालीत त्यानं एका मग पाईप टाकून दिले, पाईप टाकल्यानंतर एखादी पाईप जोडून ड्रेनेज लाईन कंप्लीट केलेले मुरुम टाकून। आणि जे बाकीचं जे तुम्ही गावातलं फिरून बघा, समजा तुमच्या लक्ष देऊन ड्रेनेज लाईनची काय कंडिशन। 4 रस्त्यामध्ये, 5 रस्त्यामध्ये 2 रस्ते माझ्या शेताकडचे। तर बघ का तुम्हाला तुम्ही यांना सूचित केलं बा तुम्ही उपोषणाला बसायचं टायमात पत्रव्यवहार केलेला आहे मी माझ्याकडे तारखासकट चौकशी तारीख आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर 5-6 खात्याला पत्रव्यवहार केला आहे। आणि नुसतं दडपशाही करून उपयोग नाही ना। तुम्ही एक देशमुख गल्ली म्हणून देशमुख त्यांच्या घरातून जातो, ड्रेनेज लाईन बघा, ड्रेनेज लाईनचं पुरं 12 वाजलेले, रस्त्यावर पाणी आले आणि जास्त काही जर बोलावलं तर दमदाटी केल्या जाते। त्याच्यापेक्षा म्हणलं तर कायदा न करून बघू, जे होईल ते होईल, नाहीतर मग उपोषणाचा पर्याय अवलंबला। आता हे कामधंद्याचे दिवस असल्यामुळे समजा लोकांचं एवढं समजा प्रतिसाद जसं माहिती झालं येऊ लागले। बरेच लोक वैतागलेले आणला, पण मग आता का नायला जर मग काही करता येत नाही। का तुम्ही सरपंच करमशोक यांना कळवलं होतं का? हो, पत्रकार 2-3 पत्र केला, बीडीओला दिला, तहसीलदारला दिला, एम साहेबाला दिला, पोलीस स्टेशनला सुद्धा आमचा पत्रावर केला, शिवसाहेबाला दिला, नंतर शिवसाहेबांनी कलेक्टर साहेबाला दिला। पण शिवसाहेबांकडून फक्त चौकशी अधिकारी आले तर त्यांनी ते चौकशीचे साहित्य लागतं, समजा टेप, पावडे, टेप लागतो त्याला, समजा रस्ता किती रुंदी आणि दोन्ही साईडनं त्याला ड्रेनेज लाईन आहे का, आणि दोन्ही साईडनं ज्या नाल्या असतात 4x4च्या त्या केलेल्या आहे का, 2 वेळेस सोलिंग आहे, सोलिंग बी 2 वेळेस केलेली नाही। आणि जे दगड वापरले ते विहिरीचे दगड वापरले, तिथे समजा 40 mm 90 mm खडी लागते, तिथे अर्धा क्विंटलचे दगड टाकलेले, 50-50 जाऊ। आणि आता तुम्ही जर रस्ते तर बघितलं तुम्हाला तुम्ही रस्त्याला 4-5 वर्ष झाली अशा कंडिशनमध्ये रस्ते झाले। का आता तुमचं जे चालू असेल उपोषण बा, तुम्ही आता असं का तुम्हाला काही पत्रव्यवहार केला तर उठणार का बाबा? पुरा न्याय झाल्याशिवाय उठणार नाही। याचं जे आहे ना, आपण समजा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार, समजा ज्या बी कामावर आपण जाणार, इस्टिमेट पाहणार, इस्टिमेट जर काम व्हायला असलं तर आपण ते काम व्हिडिओ शूटिंग करणार त्याच्यावेळी। जर नसलं होईल तर फक्त अधिकारी बघणार ते, आणि ज्यांचे साहेब तिथे बघतील ना। नाही, आता तुम्ही उपोषणाला बसले की याच्या पुढची भूमिका काय घेणार बा? याच्यापेक्षा तीव्र घेणार का बा इथेच क्लोज करणार? नाही, आपलं उपोषण चालू राहून देणार, त्यांचे अधिकारी आले समजा जे चौकशीला आले पाण्यात रस्त्याच्या ते बघतील ना। पण आम्ही त्यावेळेस काय केलं, साधं पाहणी केली तर आम्हाला ते व्हिडिओ शूटिंग करून पाहणी करायची, जेणेकरून सगळ्याला लक्ष येईल रस्त्याचं नेमकं प्रॉब्लेम काय हो, का हा नेमकं का बरं बसलं। त्यात माझ्या शेताकडचे 2 रस्ते। मी केबी न्यूजसाठी संदीप गायके, लासूर स्टेशन। आपण वैजापूर तालुक्यातील लासूर गावामध्ये आलेलो आहोत। आपल्यासोबत जे ग्रामसेवक साहेब आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। जे भाऊनी जे उपोषणाला बसले या संदर्भात त्यांचं काय मार्गदर्शन आहे। ग्रामसेवक साहेब, आपण जे बाहेर आपल्या ग्रामपंचायतीच्या बाहेर जे उपोषणाला बसले तर बाई यांनी कशासाठी बसले, काय बसले, आणि पहिला आपला परिचय।
मी NG राहील ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत लासूरगाव तालुका वैजापूर. आमच्या ऑफिस समोर आज विजय कारभारी श्रीखंडी उपोषणाला बसले. उपोषणापूर्वी मी पत्र दिलं होतं, त्यानुसार मी गट विकास अधिकारी पंचायत समिती वैजापूर यांच्याकडे खुलासा पण सादर केला. त्यांचे 4 विषय होते. त्यामध्ये पाण्यात रस्त्याचा होता, त्याच्यानंतर एक ड्रेनेज लाईनचा होता आणि त्यानंतर एक समाज मंदिर जे बिल्लोवस्तीमध्ये त्याच्या अतिक्रमणाच्या बाबतीत होतं. तर गावामध्ये जी ड्रेनेज लाईन झालेली ती शासनाच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार ग्रामपंचायतीने ते काम केलेलं आहे. पाण्यात रस्ते जे मंजूर आहे, पाण्यात रस्ते 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायत मंजूर झाले 4 रस्ते. त्यापैकी त्या वस्त्यातील लोकांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायतीनं खर्च करून सरपंच यांनी आणि ते रस्त्याचे काम पूर्ण केले. अजून अकुशल रक्कम म्हणजे मजूर पेमेंटच त्या ग्रामपंचायत रस्त्याचं 30 ते 40% निघलेला आहे. दुसरा विषय जो होता अतिक्रमणाबाबतीत बिल्लोवस्तीतला, तो हा 30 ते 35 वर्षापूर्वी बांधलेलं समाज मंदिर आहे. त्या समाज मंदिरामध्ये जे कुटुंब राहतं त्याचं म्हणणं आहे की जागा आमची मालकीची आहे. त्या बाबतीत ग्रामपंचायतीनं ठराव करून संबंधिताला नोटीस दिली. त्यांनी जे कागदपत्र आमच्याकडे दाखल केलेली भूमी अभिलेखी कार्यालयाची, त्याच्यात ते वाढीव क्षेत्र आहे. ग्रामपंचायत रेकॉर्डला 42/45 आहे. तिकडे ते क्षेत्र वाढीव, त्याबाबत भूमी अभिलेखीला ग्रामपंचायत कार्यालयाने पत्र दिलेलं आहे. वाढीव क्षेत्र कशाच्या आधारे झाले याचा खुलासा आपण सादर करावा आणि तेव्हा खुलासा आल्यानंतर त्या अतिक्रमणाबाबत पुढील कारवाई करण्यात येईल. चौथा मुद्दा त्यांचा असा होता की गावामध्ये आदिवासी वस्तीला 12-13 दिवसानंतर पाणी देतो. आपल्याकडे 2 टाक्या आहे, 1 लाख लिटरची एक आणि 2 लाख लिटरची एक. तर 3 लाख लिटर पाणी आपण रोज गावाला सोडतो. गावाचा विस्तार मोठा आहे, लोकसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळं 4-5व्या दिवशी गावामध्ये रोटेशनला प्रत्येक गल्लीला पाणी येतं. का बच्चे ते बिल्लोवस्तीचं जे अतिक्रमण हटायचं तर जमीन का बा ते शेत असेल, जमीन असेल, या संदर्भात त्यांच्या नावावर आहे का बा तुम्ही एक गरम शोधतो ना? नाही, ती जागा ग्रामपंचायतच्या रेकॉर्डनुसार ग्रामपंचायतच्या मालकीची आहे. पण त्यांनी आमच्याकडे जे आम्ही नोटीस दिल्यानंतर जे कागदपत्र दिले भूमी अभिलेखी कार्यालयाचे, त्यानुसार ते क्षेत्र त्यांच्या मालकीचं असं ते दाखवतं. त्या संदर्भात आम्ही भूमी अभिलेखी कार्यालय वैजापूर यांना पत्र दिलेले आहे. ही वाढीव क्षेत्र तुम्ही कशाच्या आधारे केलं त्याचा खुलासा आम्हाला करण्यात यावा. नाही तुम्ही समोरचे काय ऍक्शन घेणार आता ते नाही. आता मी परत त्यांना आज पत्र काढलंय. परवा दिवशी माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्याकडे स्वतः प्रकारे सुनावणी झाली. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की भूमी अभिलेखी कार्यालयाला तसं संबंधित ज्यांनी अतिक्रमण केलं त्याला सुद्धा तात्काळ पत्र द्या. कोणत्या आधारे रेकॉर्ड केलं त्याचा खुलासा आम्हाला लेखी सादर करावा. तो खुलासा आल्यानंतर याबाबत ग्रामपंचायत पोलीस मी केबी न्यूज साठी संदीप गायके, लासूरगाव.